नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, नैनी एरोस्पेस रिक्रुटमेंट 2024 निघून आलेली आहे आणि नैनी एरोस्पेस भरती 2024 मध्ये तुम्हाला पदे 25च आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो इथे लागण्याचे चान्सेस तुमचे बरेचसे असणार आहे. तर ITI पास फ्रेशर्स भरती आहे आणि एवढ्या ट्रेडला संधी, तर एवढ्या ट्रेडला संधी नाही, फिटर आणि इलेक्ट्रिशियन या दोन ट्रेडला संधी आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी वायरमनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता की वायरमन बरोबर इलेक्ट्रिशियन सुद्धा किती महत्वाचे असते ते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कुठली सबसिडियरी कंपनी आहे ती हॉल गव्हर्नमेंट जॉब आहे. हॉल म्हणजे काय, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधली एक सबसिडियरी कंपनी आहे नैनी एरोस्पेस रिक्रुटमेंट 2024. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. फिटर आणि इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची न्यूज असणार आहे आणि इथे लागण्याचे तुमचे चान्सेस का बरं आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना तिला ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, कुठल्या प्रकारचा रिझल्ट लागला असो, कुठल्या प्रकारची नोटिफिकेशन आली असो, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची प्रत्येक माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जी माहिती आपण शक्य होत नाही यूट्यूब चॅनलच्या द्वारे, ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती रिझल्ट वगैरे सर्व आपण प्रोव्हाइड करीत असतो. तर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जोडायचं विसरायचं नाही. ओके, चला नोटिफिकेशन काय आहे एकदा बघून घेऊया आणि नंतर चर्चा करूया. पुन्हा 2-3 नवीन रिक्रुटमेंट आले आहे, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत असेल काय, नैनी एरोस्पेस नैनी प्रयागराज. तर इथे रिक्रुटमेंट फॉर द व्हेरियस पोस्ट फिक्स टर्म टेन्युअर बेसिस. आता याचं मिनिंग काय आहे सर्व मी तुम्हाला समजून सांगतो. तर नैनी एरोस्पेस लिमिटेड हा एक सेंटेन्स वाचून घ्या. काय लिहिलेलं आहे की वॉज इनकॉर्पोरेट 29 डिसेंबर 2016 इनकॉर्पोरेट झाली होती. होल्ली ओन बाय सबसिडरी आहे कशाची, हॉल इन एरोनॉटिक्स लिमिटेडची. ती काय आहे, एक पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंटची काय आहे, एक संस्था आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया यामध्ये वॅकन्सी कशा आहे, कोणकोणत्या ट्रेडसाठी वॅकन्सी आहे बघून घ्या. तर बघा यामध्ये काय काय लिहिलं आहे ते. तर डिटेल ऑफ पोस्ट डिसिप्लिन वाईज क्वालिफिकेशन, इथे क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. आता सर्वात आधी बघा, नेम ऑफ पोस्ट, सिरियल नंबर, नेम ऑफ पोस्ट, त्यानंतर टोटल पोस्ट, SC ST OBC EWS आणि UR. बघा, तर नंबर 1 वर बघूया आपण, ऑपरेटर SS फिटर, टेन्युअर बेसिस 15 वॅकन्सी टोटल आहे विद्यार्थी मित्रांनो. SCच्या 3 जागा आहे, STची एकही जागा नाही आहे, OBCच्या 3 जागा आहे, EWSची 1 जागा आहे आणि URच्या 8 जागा आहे. अशा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टोटल 15 जागा मिळत आहे पाहायला. आणि इथं काय क्वालिफिकेशन मागितलं आहे बघा, 2 वर्षाचा फुल टाइम ITI म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट मागितलं आहे. आणि ते कशानंतर, आफ्टर 10th स्टँडर्ड इन द ट्रेड ऑफ फिटर. म्हणजे फिटरमध्ये मागितलाय 2 वर्षाचा ITI आणि 10वीच्या नंतर ज्यांनी ITI केलेला आहे त्यांना मागितलेलं आहे. ओके, चला तुम्ही 12वी नंतर केलं किंवा ग्रॅज्युएशन नंतरही केलं असेल ना ITI, तरी तुम्ही इलिजिबल आहात. ओके, त्यानंतर ऑपरेटर SS इलेक्ट्रिशियन ऑन 10 इयर बेसिस, 10 टोटल वॅकन्सी तुम्हाला कशाच्या पाहायला मिळत आहे, इथे इलेक्ट्रिशियनच्या सुद्धा 10 वॅकन्सी पाहायला मिळत आहेत. 2 SCच्या वॅकन्सी आहे, STची 0, OBCच्या 3 वॅकन्सी आहे, EWची 1 आणि URच्या 4. यामध्ये सुद्धा 2 वर्षाचा फुल टाइम ITI मागितलेला आहे आफ्टर 10th. आणि कोणत्या ट्रेडमध्ये, तर इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये मागितलेलं आहे. ओके, चला त्यानंतर बघा इथे सर्व इथे गिवन दिलेलं आहे. क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे. एज लिमिट बघा, तर एज लिमिट असणार आहे 28 वर्ष जनरल वाल्यांसाठी, 28 वर्ष जनरल वाल्यांसाठी आणि 5 वर्ष SC ST रिलॅक्सेशन आणि OBCला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन. चला या सर्व माहिती मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर बघा इथे काय लिहिलेलं आहे, त्यानंतर बघा प्लेस ऑफ पोस्टिंग. प्लेस ऑफ पोस्टिंग बघा, तुम्हाला नोकरी कुठे करायची हा सुद्धा महत्वाचा पॉईंट ठरणार आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग कुठे राहणार आहे बघा, द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी पोस्टेड इन नैनी एरोस्पेस लिमिटेड प्रयागराज UP. म्हणजे प्रयागराज मध्ये, प्रयागराज आता कशाचं नाव झालंय, इलाहाबादचं. तर प्रयागराज UP मध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे. चांगली टाउनशिप आहे विद्यार्थी मित्रांनो नैनीची, तर तिथे तुम्हाला जाऊन पोस्टिंग मिळेल. आणि हाऊ एव्हर दे आर लायबल टू बी ट्रान्सफर, पोस्टेड, असाइन, डेप्युटेड टू एनी प्लेस डिपेंडिंग अपॉन ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट. तुमचं ट्रान्सफर सुद्धा होईल
यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता फिक्स टेन्युअर बेस याचं काय मिनिंग आहे इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. बघा बघा, द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी एंगेज ऑन टेन्युअर बेसिस फॉर पिरियड ऑफ 3 इयर्स. आता 3 वर्षासाठी ते तुम्हाला घेतील अगोदर डेट ऑफ एंगेजमेंट. मग 3 वर्षासाठी तुमचा रोजगार मिळाला तुम्हाला 3 वर्षाचा. सॅलरी विद्यार्थी मित्रांनो सॅलरी सुद्धा लिहिली आहे, भरपूर प्रमाणात इथे दर महिन्याला सॅलरी मिळणार आहे. आता किती ते सुद्धा सांगतो. द एंगेजमेंट इज नॉट अगेन्स्ट परमनंट वॅकन्सी. परमनंट वॅकन्सी नाही, विल नॉट बी एंटर एनी कॅन्डिडेट क्लेम. तुम्ही रेग्युलरसाठी इथे क्लेम सुद्धा करू शकणार नाही असं इथे त्यांनी लिहिलेलं आहे. बघा दुसरा पॉईंट बघा, द टेन्युअर विल बी कम टू एंड ऑफ ऑटोमॅटिकली ऑन कम्प्लिशन ऑफ 3 वर्ष झाले म्हणजे तुमची टेन्युअर म्हणजे कंप्लीट होऊन जाईल विदाऊट एनी फर्दर कुठलाही नोटीस दिल्याप्रमाणे. हाऊ एव्हर बेस्ड ऑन ऑर्गनायझेशन रिक्वायरमेंट, हा तुमच्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे. आता जेव्हा ऑर्गनायझेशनची रिक्वायरमेंट असते आणि कॅन्डिडेटचा परफॉर्मन्स पाहून ऑन केस टू बेसिस ऑफ द टेन्युअर एंगेजमेंट कॅन बी एक्सटेंड बाय अ फर्दर पिरियड. विद्यार्थी मित्रांनो इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, परफॉर्मन्स पाहून एक्सटेंड केला जाईल. आणि हॉल किंवा नैनी एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये तुम्ही एकदाचे लागले ना तर तुमचा 3-3 वर्षानं, माझ्या मते 3 वर्षानंतर 1 वर्षानं असा तुमचा ते काय करतील पिरियड्स वाढवतील आणि तुम्हाला सॅलरी इथे भरपूर प्रमाणात मिळणार आहे. म्हणजे तुमचा तिथे टाइम पिरियड वाढणार आहे. इथे त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे. बघा त्यानंतर आता तुम्हाला सॅलरी किती मिळेल. बघा सॅलरी किती मिळेल हे सुद्धा महत्वाचं आहे. बघा कॉन्सोलिडेटेड मंथली पे मिळेल तुम्हाला 23,200 इन्क्लुझिव्ह HR आहे. ओके 23,200 रुपये मिळाल्याच्या नंतर PF कॉन्ट्रीब्युशन राहील एम्प्लॉयचा 2,683 म्हणजे 12%. ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पेशल अलाउन्स आफ्टर सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिशन ऑफ 1 इयर तुम्हाला 750 पर मंथ असा तुम्हाला 1 वर्षानंतर हे ऍड होतील. त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स असिस्टंट रेम्बर्समेंट मिळेल तुम्हाला ॲन्युअली 6,000 म्हणजे असं जवळपास तुम्ही जर याला कॅल्क्युलेशन करा 23 न 2 25, 25 न ते 7 32, 32 750 रुपये, 25 न 6 31 न ते 750 रुपये, 31 32 असं जवळपास जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 32,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. किती 32,000 ते 35,000 रुपये ITIच्या विद्यार्थ्यांना सॅलरी मिळणार आहे. आणि यासाठी मग एज्युकेशन सांगितलंच मी तुम्हाला ITIच्या यामध्ये आहे. तर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर UR OBC NCLच्या विद्यार्थ्यांना 60% मार्क्स पाहिजे आणि SC ST PWDच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क्स एक्झामिनेशन मध्ये घ्यायचे आहे. ओके चला मग रिटन टेस्ट कुठे होणार आहे तर रिटन टेस्ट विल बी हेल्ड ॲट प्रयागराज. कुठे होणार आहे प्रयागराज म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जे प्रयागराज येते तिथे काय होणार आहे रिटर्न टेस्ट होणार आहे. तर रिटर्न टेस्ट मध्ये काय विचारला जाणार आहे बघा, रिटर्न टेस्ट राहील तुमची 2.5 तासाची. टेस्ट विल 3 पार्ट मध्ये राहील. पहिल्या पार्ट मध्ये राहील 20 क्वेश्चन राहील जनरल अवेअरनेसचे आणि पार्ट 2 मध्ये राहील 40 क्वेश्चन इंग्लिश आणि रिझनिंग राहील. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यात जनरल अवेअरनेस म्हणजे GK विचारेल 20 प्रश्न. त्यानंतर पार्ट 2 मध्ये 40 प्रश्न राहील इंग्लिश आणि रिझनिंग आणि पार्ट 3 मध्ये विचारेल तुम्हाला तुमचं टेक्निकल. ओके म्हणजे तीन भागामध्ये 100 मार्क्सला डिवाइड केलेलं आहे. तर रिटर्न टेस्ट द्यायचे तुम्हाला तुमच्या ओन कॉस्टनं. डेट टाइम व्हेन्यू विच मेन्शन इन देअर ॲडमिट कार्ड येईल त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल करून दिल्या जाईल. ओके चला तर जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिला जाईल ट्रेनचा स्लीपर क्लासचा. ओके त्यानंतर इथे 200 रुपये आहे UR OBC EWS कॅटेगरींना आणि फी आणि अप्लिकेशन फी SC ST PWD ला काहीच नाही. ओके अप्लाय कसं करायचं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. जे इच्छुक विद्यार्थी आहे इच्छुक आहे फॉर्म भरायचा आणि एक्झाम द्यायचे. सिलेक्शन हो अथवा नाही हो एक्सपिरियन्स येईल आणि नक्कीच एक दिवस तुमचं सिलेक्शन होणार आहे. ओके चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक ॲडव्हर्टाइजमेंट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन, नवीन एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. आणि महाट्रान्सको संभावित कट ऑफ मी तुम्हाला रात्रीपर्यंत बनवून देण्याचा प्रयत्न करतोय. ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.